नमस्कार मित्रांनो, क्लिकस्किलच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आपल्या रिॲक्ट सिरीजमधला हा पुढचा व्हिडिओ आहे। आतापर्यंत आपण रिॲक्ट राउटर पाहिला आहे आणि आता आपला रिॲक्ट राउटरचा पार्ट संपलेला आहे। तर मी आता जर माझ्या ॲप्लिकेशनवरती गेलो तर हे खूपच क्रूड असं ॲप्लिकेशन दिसते। म्हणजे काही याला स्टायलिंग नाही आहे, काही नाही आहे, दिसायलाही अजिबातच चांगलं नाही आहे। तर आपण ह्याला आता स्टायलिंग थोडंसं करूया। तर त्यासाठी मी रिॲक्टची एक पॉप्युलर लायब्ररी आहे अँड डिझाईन, ती अँड डिझाईन ही लायब्ररी मी वापरणार आहे। त्यासाठी तुम्ही ant.design या साईटवर जाऊ शकता। इथं मी गेटिंग स्टार्टेडला क्लिक करतो। आता आपल्याला काय करायचं, आपल्याला आधी अँडी काय करावी लागेल, इन्स्टॉल करावी लागेल। सो मी मागं जातो आणि मी सर्च करतो &d react असं सर्च करतो आणि ही जी लिंक आहे ही लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो। त्याच्यामध्ये आपण युसेज विथ व्हीटला जाऊया, कारण आपण व्हीट वापरलं आहे रिॲक्ट इन्स्टॉल करण्यासाठी। तर क्रिएट व्हीट वगैरे करायची गरज नाही, कारण आपलं ॲप्लिकेशन ऑलरेडी झालेलं आहे। आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला &d इन्स्टॉल करायचं आहे। सो ही जी कमांड आहे npm install &d ही मी कॉपी करतो आणि कोडमध्ये जातो, इथं टर्मिनल ओपन करतो, इथे एक्झिक्युशन मी स्टॉप करतो आणि पहिल्यांदा npm install &d। आता तुमच्या इंटरनेटच्या स्पीडवरती ती लायब्ररी किती मोठी आहे ह्याच्यावरती इन्स्टॉल व्हायला किती वेळ लागेल हे ठरेल। तर या ठिकाणी माझी लायब्ररी इन्स्टॉल झालेली आहे, &d इन्स्टॉल झालेलं आहे। आता मला काय करावं लागेल, तर वापरायचं कसं हे आपल्याला बघावं लागेल। सो जर आता आपण मी एखाद्या कॉम्पोनंटमध्ये माझ्या गेलो, लेट्स से इथं आपला जो होमचाच कॉम्पोनंट आहे तिथं मला एक बटन वापरायचं आहे। हे बटन टाईप प्रायमरी वगैरे आहे बघा, ठीक आहे। हे मी कॉपी करतो, पण आता मी काय करतो, माझ्या होम कॉम्पोनंटमध्ये जातो आणि इथं आपण काय करूया, एक बटन बनवूया नेहमी आपल्या HTML मध्ये जसं आपण बटन बनवतो तसा। सो लेट्स से आपण सेव्ह असं म्हणतो या बटनला। आपण त्याच्या आधी काय करूया, आपण ॲप चालू करूया परत npm run dev, ठीक आहे। आता आपण कोडमध्ये आलो तर इथं आपल्याला एक बटन दिसेल। आता हे खूप साधं बटन आहे बरं, अनस्टाईल्ड बटन आहे। तर याला तर स्टाईल द्यायची असेल तर मी काय करणार, याला स्टाईल देण्याच्या ऐवजी &d मधलं जे बटन आहे ते मी या ठिकाणी घेतो। मला अर्थातच ते काय करावं लागेल, इम्पोर्ट करावं लागेल। सो आपल्याला काय करावं लागेल, इम्पोर्ट कर्ली ब्रेसेसमध्ये बटन फ्रॉम &d, ठीक आहे। आता जर आपण पेज पाहिलं तर इथं बघा हे काय झालं, डिझाइन्ड बटन या ठिकाणी आलेलं आहे। सो &d मध्ये तुम्हाला रेडी टू यूज गोष्टी बऱ्याच काय दिसतील, ऑलरेडी केलेल्या दिसतील। सो मी परत आता &dच्या होम पेजवरती जातो आणि गेटिंग स्टार्टेडला क्लिक करतो आणि इथं लेआउट आहे बघा। सो हा लेआउट मी काय करतो, घेतो। आता ह्या लेआउटमध्ये आपल्याला कुठलं एक्झाम्पल हवं आहे ते आपण बघूया। सो लेट्स से मला हे पहिलंच एक्झाम्पल हवं आहे। सो पहिला एक्झाम्पल याचा शो कोडला मी क्लिक करतो, आपण जावास्क्रिप्ट वापरतोय। सो जावास्क्रिप्ट सिलेक्ट करतो आणि हा जो अख्खा कोड आहे माझा या ठिकाणी, हा मी काय करतो, कॉपी करतो आता, ठीक आहे। इथं मी काय करतो, कॉपी करतो। आता आपल्याला काय करायचं, बरेचसे गोष्टी आपल्याला काय करायचे, बदलाव्या लागणार आहेत। सो माझा रूट कॉम्पोनंट कुठला आहे, हा root.jsx हा कॉम्पोनंट आहे, ठीक आहे। सो मला ह्याच्यामध्ये मगाशी जे मी कॉपी केलं ते इनकॉर्पोरेट करायचं। आता मी हे खाली इथं कॉपी पेस्ट केलं तरी काय एरर देईल, कारण ऑलरेडी एक्सपोर्ट डिफॉल्ट रूट पण करतोय, ॲप पण करतोय, असं चालत नाही। सो मी काय करतो, मी खालच्यातले मला जे जे भाग हवे आहेत ना ते मी काय करतो, वरती घेऊन येतो। सो मला फ्लेक्स आणि लेआउट हवा इथून, सो मी ते इथं वरती घेतो। हेडर फुटर हे या गोष्टी हव्या आहेत, सो मी हे पण वरती आणतो। हे हेडर स्टाईल वगैरे वगैरे या ज्या सगळ्या स्टाईल्स आहेत याही मी उचलतो आणि मी वरती घेऊन येतो त्या। आता हे एक्सपोर्ट डिफॉल्ट रूट हवंय मला, इम्पोर्ट रिॲक्टची इथं गरज नाही आहे। आता हा जो भाग आहे फ्लेक्स मिडल वगैरे, हा सगळा मी काय करतो, या ठिकाणी घेतो, ठीक आहे। आणि खालचा पोर्शन काय करतो, पूर्णपणे डिलीट करून टाकतो। आता रिटर्नमध्ये मी काय करतो, रिटर्नमध्ये हा जो डिव आहे ना, हा मी एका फ्रॅगमेंटमध्ये टाकतो आणि डिवच्या वरती जो मगाशी मी कोड कॉपी केलाय तो पेस्ट करतो।
ठीक आहे, हे इतकं मी केलं आहे. आता बघूया आपलं होमपेज कसं दिसतंय. सो होमपेजला आपलं हे असं आलेलं आहे. बरं, आपण माझ्या मते ना आपण चुकीचा लेआउट कॉपी केला आहे या ठिकाणी. सो मला हे नको आहे. हां, मला हा लेआउट हवा आहे. सो मी याचा कोड घेतो. ठीक आहे, मी चुकीचा लेआउट कॉपी केला. सो मी काय करतो, परत हे जे फ्लेक्स होतं काढून टाकतो. त्यानंतर हे जे वरचे भाग आहेत हे पण मी काढून टाकतो. मी परत करतो पहिल्यापासून. ठीक आहे, सो खाली मी परत काय करतो, पेस्ट करतो. मला इथं एक्सपोर्ट डिफॉल्ट ॲप नको आहे, ते मी उडवून टाकतो. मला इम्पोर्ट रिॲक्टची पण गरज नाही आहे. हां, हे जे वरचे भाग आहेत हे मी काय करतो, हे कट करतो आणि वर आणतो या ठिकाणी. तसंच हा जो लेआउटचा भाग आहे हा मी काय करतो, हा मी इथून कट करतो आणि या डिव्हच्या वरती तो पेस्ट करतो. आणि हा खालचा भाग आपण काय करून टाकूया, डिलीट करून टाकूया. आता कुठेतरी आपल्याला काय काय एरर दिसत आहेत, ते काय काय आहेत बघूया. सो हे टोकन, सो आपलं कलर बीजी कंटेनर, बॉर्डर रेडियस LG वगैरे वगैरे काय काय आपल्याला एरर दाखवत आहे. सो इथून मी जे एरोनियस गोष्टी आहेत हे थीम काढून टाकतो. बॅकग्राऊंड आपण #FFF ठेवूया. बॉर्डर रेडियस 4 ठेवूया. ठीक आहे, आता हे सेव्ह करतो. आता बघूया काय फरक पडला आहे का आपल्या ह्याच्यात. ठीक आहे, सो आता आपल्या ॲप्लिकेशनच्या वरती हे आपल्याला अजून एक गोष्ट दिसत आहे. पण हा जो मधला भाग आहे, ना हा मला कंटेंटमध्ये दिसला पाहिजे. तर त्यासाठी मला काय करावं लागेल, हे बघा इथं जिथं कंटेंट लिहिलं आहे ना तिथं मला तो सगळा भाग दिसला पाहिजे. तर त्यासाठी मला काय करावं लागेल, हे जे आउटलेट आहे ना, हे आउटलेट मला कट करावं लागेल आणि जिथं माझं कंटेंट लिहिलं आहे त्या कंटेंटमध्ये मी ते आउटलेट आणतो. आता बघा, आता माझा जो डेटा आहे हा या मधल्या भागामध्ये दिसायला लागलेला आहे. ठीक आहे, आता वरचं जे नॅव्हिगेशन आहे ते पण मला फिक्स करता येईल. ते कसं फिक्स करता येईल ते आपण बघूया. सो इथं मेनू आहे बघा, आणि मेनूला आपण काय पास केलंय, मेनूला आपण आयटम्स पास केलेत. मेनूला आपण काय केलेत, आयटम्स पास केलेत आणि त्याच्यामध्ये की आणि लेबल या दोन गोष्टी आहेत. सो मी हे खोडून टाकतो आयटम्स आणि एक ॲरे बनवूया आपण, ज्याच्यामध्ये की आणि लेबल अशा दोन गोष्टी आहेत. सो लेट्स से की होम आहे आणि लेबल. आता लेबलला आपल्याला काय आणावं लागेल, तर लेबलच्या ठिकाणी आपला जो नॅव्हिगेशनचा लिंकचा कॉम्पोनंट आहे ना, हाच अख्खा मला काय करावा लागेल, आणावा लागेल. ठीक आहे, सो हे आपल्याला बेसिकली एका ऑब्जेक्टमध्ये टाकावं लागेल. आता इथं आयटम्स आपण तयार केले ज्याच्यामध्ये की आणि लेबलचा पहिला आयटम आहे. सो जर मी आता माझं ॲप्लिकेशन पाहिलं तर इथं बघू शकता तुम्ही की होम आलेलं आहे. तसेच मला आता बाकीच्या पण गोष्टी आणायच्या आहेत. सो बाकीच्या गोष्टी मी कशा आणू शकतो, सो मी हा परत काय करतो, ॲरे जरा नीट दिसेल असं हे करतो. आता दुसरा ऑब्जेक्ट ॲड करूया अबाउटचा. हां, आणि हे ॲड केल्यावरती खालनं जे माझं पूर्ण डिव्ह आहे हा मी काय करतो, उडवून टाकतो. पण त्याच्या आधी मी काय करतो, मी मगाशी लिंक कॉपी केलं होतं, तो लिंकच्या ऐवजी मी ना नॅव्हलिंकचा ऑब्जेक्ट घेतो या ठिकाणी. ठीक आहे, इथं मी काय केलं, नॅव्हलिंक घेतलं. तसंच अबाउटचं पण मी काय करतो, नॅव्हलिंक घेतो. सो याचं लेबल हे सेव्ह करतो आणि हा खालचा जो डिव्ह आहे हा मी काय करतो, पूर्णपणे उडवून टाकतो. आता हे सेव्ह केलंय. आता इथं लिंकची आपल्याला गरज नाही कारण आपण नॅव्हलिंकच वापरलेलं आहे. सो इथं तुम्ही बघू शकता की इथं आता आपलं अशा प्रकारे ॲप्लिकेशनमध्ये मध्ये डेटा येतो. ह्याला जर मी अबाउटला क्लिक केलं तर बघा अबाउट पण मध्ये आलं. जर मी आता कॉन्टॅक्टला क्लिक हे केलं, कॉन्टॅक्ट 1 केलं तर कॉन्टॅक्ट नंबर इज 1, कॉन्टॅक्ट नंबर इज 10.
हे असं सगळं इथं आलं. आणि आता आपले काय लिंक पण बघा, लिंक आपल्याला हव्या तशा पद्धतीने ॲक्टिवेट होत आहेत. आता फक्त राहिला एक भाग. हे ॲप्लिकेशन ना आपलं वरती खालने पूर्णपणे ना पॅडिंग पडलेलं आहे कुठून तरी. सो हे पॅडिंग कुठून आलेलं आहे हे आपण बघूया जरा. सो त्यासाठी आपण रूटला तर काही पडलेलं नाही आहे. बॉडीला आपल्या 8 पिक्सलचं मार्जिन पडलेलं आहे. ते कुठून पडलं आहे आपण बघूया. सो आपल्या जर CSS मध्ये गेलो तर बॉडीला मार्जिन आहे का, जर नसेल तर आपण काय करूया, आपण हे करूया बॉडी मार्जिन 0. आता बघा बॉडीचं मार्जिन 0 झालेलं आहे आणि आता ॲप्लिकेशन आपलं व्यवस्थितरित्या दिसायला लागलेलं आहे. म्हणजे आत्तापर्यंत जे ॲप्लिकेशन आपलं थोडंसं क्रूड दिसत होतं, जुनाट दिसत होतं, त्याला आपण ANT-D वापरून आपण काय केलं, चांगलं लेआउटिंग केलं. ANT-D मध्ये अजून भरपूर कॉम्पोनंट्स आहेत. जर तुम्ही तर लेफ्ट साईडला पाहिलं तर भरपूर खूप सारे कॉम्पोनंट्स आहेत जे तुम्हाला वापरता येऊ शकतात आणि ते तुम्ही वापरून बघावेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण एक खूप मोठा आज रिॲक्टचा भाग बघितलेला आहे. अशाच व्हिडिओजसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून काही नवीन गोष्टी बघूया. धन्यवाद.